नामाला शोधणे. आता बघा तुम्ही कोणत्याही परीक्षेचा अभ्यास कराल तर त्याच्यामध्ये तुम्हाला विचारते का नाऊन कोणतं आहे? बरोबर आहे? तर बघा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, की नाम किंवा नाऊन जो आहे तो ते कोणत्याही व्यक्तीचा म्हणजे माणूस, बाई किंवा वस्तूचा नाव. ठीक आहे? आता पहा सोनम इज माय क्लासमेट. आता मला सांगा इथं कोणी दिसतंय का नाव? हो. सोनम जर पाहाल तर एखाद्या मुलीचं नाव आहे किंवा मुलाचं नाव आहे म्हणजे हा झालं आपलं नाव. ठीक आहे? दुसरं पहा व्हॉट आर यू डूइंग कमल? काय करतायस तू कमल? कमल म्हणजे मुलगी किंवा मुलगा होते. तर हा झाला आपला नाव. बरोबर आहे? नंतर माय स्कूल नेम इज आकाश. माय स्कूल नेम इज आकाश चुकीचं आहे. माय स्कूल नेम इज नाही पाहिजे. ठीक आहे. आकाश या ठिकाणी नाव नाही, पण हा आपला वाक्य चुकीचं आहे. ठीक आहे. नंतर साहिल इज माय ब्रदर. आता बघा इथं साहिल एका मुलाचं नाव आहे, म्हणजे हा झाला आपला नाऊन. आणि ब्रदर सुद्धा नाव नाही, पण तो आपण नंतर घेऊ. ठीक आहे. शिल्पा इज गोइंग टू चंद्रपूर. आता मला सांगा कोण जात आहे? शिल्पा एका मुलीचं नाव आहे. हा झाला आपला नाव. इज गोइंग टू चंद्रपूर. आता चंद्रपूर एखाद्या गावाचं नाव असू शकते का नाही? म्हणजे चंद्रपूर सुद्धा काय झाला एक नाम.